नमस्कार. जागरूक वसईमधून मी सोनल महाडिक आपणा सर्वांचं स्वागत आहे. अखेर आता तरी महापालिकेला जाग येईल का? कल्याणची पुनरावृत्ती वसई विरारमध्ये अखेर झालीच. राजावली दरड प्रकरण होण्याची महापालिका आयुक्त पुन्हा वाट पाहत आहेत का? सन 2022 मध्ये वसई पूर्व राजावली भागात असलेल्या वाघरालपाडा परिसरात दरड कोसळली होती. या ढिगाऱ्याखाली 4 जण सापडले होते. यामध्ये दोघांना सुखरूप बाहेर काढण्यात आले तर दोघांचा मृत्यू झाला होता. अशा अनधिकृत बांधकाम करून बांधलेल्या चाळीमध्ये मनुष्यबळावरच रेस्क्यू करण्यात आलं होतं, कारण जिथे दुर्घटना घडली त्या ठिकाणी कोणताही पोकलेन किंवा अग्निशमन दल पोहोचण्यास असमर्थ ठरत होता. या घटनेला 3 वर्ष उलटून गेले, परंतु अद्याप महापालिकेतला कुठलाही अधिकारी पाहणीसाठी तेथे पोहोचलेला नाही. यंदाच्या वर्षी सुद्धा प्रभागनिहाय पाहणी होणे अत्यावश्यक असताना देखील अद्याप कोणताही अधिकारी आपापल्या प्रभागात पाहणीकरिता फिरताना दिसत नाही. यामुळे महापालिकेमार्फत चालणाऱ्या कारभारावर व भूमिकेवर संशय निर्माण होत आहे. आताची अवकाळी धुवाधार पावसाची स्थिती पाहता पुन्हा अशा घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्याच्या पावसात आपण पाहिलं की होर्डिंग्सचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले असूनही ते वाकले गेले. हे स्ट्रक्चरल ऑडिट एकाच संस्थेकडून करण्यात आले का? या ऑडिट संदर्भात सुद्धा नागरिकांमध्ये संशय निर्माण होत आहे. धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न हा वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये नेहमीच चिंतेचा विषय ठरला आहे. लाईव्ह जागरूक वसई न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण हा विषय मागील काही दिवसांपासून वारंवार जनतेसमोर आणून महापालिकेच्या वरील सर्व गोष्टी निदर्शनास आणून देत आहोत. कालच कल्याणमध्ये घडलेली घटना आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रसिद्ध झाली होती. याची पुनरावृत्ती पुन्हा वसईमध्ये होऊ नये या मागणीकडे नागरिकांनी महापालिकेचे लक्ष वेधले आहे. परंतु आज आपल्याला कल्याणची पुनरावृत्ती पुन्हा नालासोपारा येथे पाहायला मिळाली. नालासोपारा आचोळ येथील 4 मजली इमारतीमधील 4थ्या माळ्यावरील रूमचा स्लॅब कोसळला आहे. हे अतिशय निंदनीय आहे. पावसाळ्याला निव्वळ 10 ते 12 दिवस उरलेले असताना देखील महापालिकेने अद्याप धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर केलेली नाही. पावसाळा सुरू होण्यापूर्वी जर नालासोपारामध्ये अशी परिस्थिती असेल तर येणाऱ्या पावसात वसई विरारमधील धोकादायक व अतिधोकादायक इमारतींच्या स्लॅब कोसळण्याच्या घटना घडत राहिल्या तर वसईकरांची काय अवस्था होईल याची नागरिकांना चिंता लागून राहिली आहे. आता या इमारतींचा स्लॅब कोसळल्यानंतर कोणतीही दुर्घटना झाली नाही, पण आता तरी महापालिकेला जाग येईल का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. धन्यवाद. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.